प्रेक्षकांना मी विनंती करतो, पुढची चिठ्ठी निवडून आम्हाला सांगा की पुढे कोण परफॉर्म करायला येणार आहे. श्रीपाद अंकल प्लीज. दिगंबर नाईक आणि हेमांगी कवी. मराठी भाषा ही मैला मैलावरती बदलते. तर आता इथे येते एक कोल्हापुरी महिला, जिचा शेजारी आहे अस्सल मालवणी. बघूयात मग त्यांच्यामध्ये भाषेचा हा कलगीतुरा आता कशा प्रकारे रंगणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात 19 तुरे मिळवणाऱ्या जोडीचं, दिगंबर नाईक आणि हेमांगी कवी. सुकट बोंबील होय काय गे मावसे मावसे, सुकट बोंबील होय काय गे मावसे मावसे, हे बघ तुझ्यासाठी हल्लय ताजे मासे, हे बघ तुझ्यासाठी हल्लय ताजे मासे. अरे अरे थै बसलेल्या ऋषा जोशी, ही बघ तुझ्यासाठी हल्लय ताजी मुसी. सुकट बोंबील होय काय गे मावसे मावसे, हे बघ तुझ्यासाठी हल्लय ताजे मासे. अरे अरे थै बसलेल्या राकेश सरंगा, हा बघ तुझ्यासाठी आणलाय ताजा सरंगा. सुकट बोंबील होय काय गे मावसे मावसे. आज त्याच्या फटके चोवा कोईल होतो बघलास. रोज ही बाई वरसून 9 वाजता माझ्यावर घाण टाकता हो. आता या माश्यात घाण पडल्यानंतर खाताले काय ह्याच्या औषधीचा काढीत शिरा पडली ह्याच्या तोंडात. अगो जा काय तुझा नाव गाव असा ताबडतोब खाली ये. नाव गाव कशाला पुसता, अहो मी आहे घाटावरची. मला हो म्हण त्यात लवंगी मिरची, मला हो म्हण त्यात लवंगी मिरची. जास्त अशा स्टाईल मध्ये उभ्या राहा नको, कोणतरी ट्रॉफी मानान उचलून घेऊन जाय. तुझ्या तोंडावर शिरा पडली ती. मला नको तुझा शिरा, आज माझा सोमवार आहे. त्याच्या औषधीचं गोम आहे. तुझ्या औषध खाल्यान कोल्यांता शिवी दिल्यागत काय बोलताय तुम्ही? शिवी दिल्यागत नाही बोलत, शिवीच देतोय मी. तुला कळली नाही? मग आमच्या मालवणी माणसाची खासियत आहे, आम्ही दिलेली शिवी कळणार नाही आणि जी कळतात ती आम्ही कधी देणार नाही. आमच्या परिस्थिती महाराष्ट्राचा दणका तुम्हाला माहित नाही. काय? शिवी देण्या अगोदर समोरच्याला कळतं की आम्ही शिवी देणार आहे. कसं काय दाखवू तुझ्या कळलं की नाही? आता ही घे शिवी. ती काही SMS ने पाठव ना. यायला तुझा मडी मुर्दा बसवला मर्याईच्या ढवात. तुझ्या आईचं लुगडं धुतलं तुझ्या बापानं पंचगंगेच्या नदीत. माझ्या आईचं लुगडं पंचगंगेच्या नदीत धुवायला आम्ही कोल्हापुरात फेकाय. आमच्या कोकणात एवढं मोठं समुद्र हा. हो समुद्र समुद्र समजा नद्यांची घाण मिळून होतो तुमचा समुद्र. म्हणजे आमचा समुद्र घाण हायच. म्हणजे तुमच्या नद्या म्हणजे काय पवित्र माहित नाही तुम्हाला? प्रीतीचा संगम कृष्णा कोयनेचा. संत वाहते कृष्णा माई, संत वाहते कृष्णा माई. अरे गप्पे, गेली कित्येक वर्ष बघताय मी ती संतच वाहता कृष्णा माई. आमचा समुद्र असं खळखळ करणार हो. एखादी अशी जोरात लाट इली ना, खाऱ्या पाण्याची आंघोळ होता आणि सगळे रोग नाहीचे होतात. तुमच्या समुद्रात काय मिळतं? घाणेरडे मासे खाऱ्या पाण्यातले. म्हणजे आमच्या समुद्रातले खाऱ्या पाण्याचे घाणेरडे मासे हायतच. म्हणजे तुमच्या गोड पाण्याच्या नदीत काय जिलेबी आणि गुलाबजाम पोहत आता फ्राय करून. यालाच म्हणतात काम ना धाम आणि उघड्या अंगाला घाम. अरे देवा, काय सगळे म्हणी पाटा म्हणून म्हणता की काय? अरे जा, आमच्या सिंधुदुर्ग किल्लो हा. आमच्याकडे ते किल्लो किल्लोने मिळत हा. प्रतापगड म्हणू नका, पन्हाळा म्हणू नका, विशालगड म्हणू नका. काय म्हणू नका, कोणी काय म्हणू नका. बुरसाळ्या काय माझे जोक माझ्यावर मारतोय. पण आमच्याकडे पण काय काय आमच्याकडे काय? आमच्याकडे तुमच्याकडे काय आहे? मालवण आणि माशाचं फक्त कालवण. आमच्याकडे सुपारी आहेत, आमच्याकडे हापूस आहेत. आणि मग नारळ काय पायरी पायरी निघता की काय? अरे नारळ कसं पायरीने विकणार? अरे आमच्याकडे हापूस आहेत, आमच्याकडे सुपारी आहे, आमच्याकडे नारळ आहे. हे सगळं आमच्याकडे पिकतं. आमच्याकडे पण मिळतं. तुमच्याकडे नुसतं मिळतं, आमच्याकडे पिकतं. आणि लक्षात ठेवा, तुमच्या सगळ्या शुभ कार्याला आमची सुपारी आणि आमचाच नारळ लागतो. आणि तुम्ही मंडपासाठी जो बांबू बांधता ना, तो आमच्या मळ्यातला ऊस असतो. ऊस औषध खवारण साबळे एवढे ऊस असतात. तिकडे कुठे जातोय? इकडे येऊन बोल. असं नाही, पण आमच्याकडे सगळी फळफळ. तुमच्याकडे काय? नुसती वरून घाण टाकायची एवढ्याच कळता. काय टाकते मी घाण? रोज रोज तू आमच्या दारात खरकटा टाकतास. या बाया, मग चांगलं अन्न कसं टाकायचं?
अरे काय बाई बरं टाकायचं टाकून काय टाकतात तर त्या वांग्याची भाजी उद्यापासून फ्लावर बटाट्याची टाकत जाईल बाकीच्या मराने तुका सांगतो तो ह्याच्यावरती डबरा लावलास ना डबरा तर ताबडतोब काढून टाक घबरा हा तो डबरा नाही मग माझ्या आईशीने तुळशी दिलीये तुझ्या आईशीने दिली तुळशी होय. मग त्याची जागा बदलून टाक त्यापेक्षा तुझी राहण्याची जागा बदलून टाक अरे एवढी वर्ष मी खालच्या मधल्यावर राहतोय डायरेक्ट कशी काय जागा बदलू मग काय करायचं एक काम कर काय? तू बी माझ्या घरात कचरा टाक मी कशी वरून खाली टाकते तू बी टाक अरे तू वरून खाली टाकते म्हणून खालून कचरा टाकायला मी काय कचऱ्याचा कारंजा लाव का अरे काय? मला एक कळत नाही काय? तू माझ्याशी काय भांडतोयस कशा पाय अरे तू रोज सकाळी 9 वाजता कचरा टाकतेस म्हणून ठीक आहे उद्यापासून 9:15 वाजता टाकत जाईल अरे म्हणजे बघ बाई म्हणजे कचरा टाकणार नाही असं बोलणार नाही. नाही हिला सारखी अंगावर येते मी बाबी मालवण करायला लक्षात मग मी ठेव पण बेबी शिंदे जास्त बोलायचं नाही काय कळलं ना अरे तू कचरा टाकतेस ना म्हणून अजून तुझं लगीन नाही झाला काय या? मोहिला आणि तुझ्या 100 मुलांनी तुला नकार दिलाय होय काय होय. मग महाराज आपण कशा भांडूया काय? आपण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा संगम करून टाकूया ना नाहीतरी बिहार आणि महाराष्ट्राचा संगम होतलोच वय त्याच्यापेक्षा आपलं संगम झालं तर दिल्ली का आपणाक लांब नाही यालाच म्हणतात काय? संसाराचं गाड दोघं मिळून ढकलो आणि घरी जाऊन बघते तर माझं पोरग टकलो अरे देव. या बाया. पण सगळे महाराष्ट्रीयन आहोत. होय. त्यामुळे आपण दोघांनी एकमतान म्हणायचा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा डोक्यावरती हात ठेवून सांगतो तुमचा परफॉर्मन्स मस्त होता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या जोडीसाठी त्या कोकणी माणसाला आणि या कोल्हापुरी बाईला बघून सगळ्यांना आपल्या आयुष्यातले कोल्हापुरी मित्र नक्की आठवले असतील बघूयात हा परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या परीक्षकांना महेश सर काही बोलायच्या आधी आय वॉन्ट गिव्ह अ प्लॅन माइंड बॉगलिंग परफॉर्मन्स आउट ऑफ दिस वर्ल्ड आउटलँडिश हेमांगिनी कमाल केली कमाल म्हणजे तू जी मराठी बाई एक घाटावरची बाई उभी केलीस ना कोल्हापूरची लवंगी मिरची उभी केलीस ना सुपर माइंड ब्लोईंग त्यासाठी तुला माझ्याकडून चॉकलेट विचारूयात देवकी काकूंना कसा वाटलाय परफॉर्मन्स हसून हसून अगदी मुरकुंडी वळली माझी आणि तुम्हाला दोघांना आमच्या काळेवाडीच्या अंगणामध्ये हा तुमचा कार्यक्रम सादर करण्यासाठी प्रेमाचं आणि आग्रहाचं निमंत्रण आहे वा 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 सगळे मिळून खूप हसू परत श्रीपाद काका परफॉर्मन्स छान झाला खूप हसू येत होतं पण हसता हसताना मधून त्यांच्याकडचे पदार्थ ऐकून खूप भूकही लागत होती. पण मला खूप आवडलं व्हेरी नाईस क्या बात आहे वा 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 यांनी एक तुरा लावलेला आहे बघूयात गुण किती मिळत आहेत तुम्हाला महेश सर किती गुण 10